नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला भगवान विष्णूंनी भगवान परशुराम म्हणून 6वा अवतार घेतला. त्यामुळे अक्षय तृतीयेसोबतच परशुराम जयंती सर्वत्र साजरी केली जाते. परशुराम जयंती आज सर्वत्र मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी केली गेली. डोंबिवलीतही अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ डोंबिवलीतर्फे परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. परशुराम जन्मोत्सवानिमित्त परशुरामाच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. नेहरू मैदान येथून पालखी सोहळा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. पालखी सोहळ्याची सांगता गोविंदाचार्य राम मंदिरात झाली. यावेळी चैत्रगौरीच्या हळदी कुंकवाचा लाभ उपस्थित महिलांनी घेतला. माजी नगरसेवक महेश जाधव, माजी नगरसेवक राहुल दामले व अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली. डोंबिवली अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, ठाणे महासंघ यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले. नमस्कार, मी कांचन काथे, डोंबिवली शहर महिला अध्यक्ष. दरवर्षीप्रमाणे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने यावर्षीही श्री भगवान परशुराम जयंतीच्या निमित्त पालखी सोहळा आयोजित केला आहे. नेहरू मैदान येथून आपली पालखी चालू होणार आहे. त्याचं विसर्जन अफेभाऊ राम मंदिर येथे होणार आहे. त्या दरम्यान आपल्याकडे वेगवेगळे भजनी मंडळ, त्याचप्रमाणे गणेश शंखनाद मंडळ, अजून पुरोहित मंडळ यांचा सहभाग आहे. मोठ्या संख्येने लोक इथे उपस्थित झालेली आहेत. आपण बघू शकता की इथे महिलांचं हळदी कुंकूही आहे. महिलांचं चैत्रगौरीचं हळदी कुंकू इथे आपण आयोजित केलेलं आहे. त्यानिमित्ताने मोठ्या संख्येने महिलांनी हळदी कुंकाचा लाभ घेतलेला आहे. त्याचप्रमाणे इथे आपण भगवान परशुरामांच्या पूजेचं आयोजन केलेलं आहे. पुण्यावाचन झालेलं आहे. आता पालखी निघणार आहे. परशुराम जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिवादन. सगळ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित राहावं ही नम्र विनंती. अनघा अरविंद आटले तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे परशुराम जयंती. परशुराम हे आपलं सगळ्यांचं दैवत आहे, महाराष्ट्राचं दैवत आहे. ज्यांनी सगळ्यात महत्त्वाचं ते विष्णूचा अवतार तसंच रामाचा अवतार त्यांना मानलं जातं आणि ते सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. त्यानिमित्ताने आज इथे परशुराम जयंतीचा मूर्ती त्याची पूजा केली जाते, आरत्या म्हटल्या जातात. तर आपल्या 2-3 भजनी मंडळं आलेले आहेत, त्यांनी पण सुरेख आरत्या म्हटल्या आहेत. आता इथून पालखीचं आयोजन करून महिला मंडळांचं चैत्रगौरी हळदी कुंकू होणार आहे. तर यथास्थान ते सगळं प्रयोजन सुरू आहे. नमस्कार, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आज आपण परशुराम जयंतीचा उत्सव साजरा करत आहोत. आज जमलेल्या तमाम महिला आणि बाकीच्या पुरुष वर्गाला माझी विनंती आहे, याच प्रकारे आपण आपल्या ब्राह्मण समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी रस्त्यावर उतरणे गरजेचे होते. त्यासाठी आपण इथे एकत्रित झाला, त्याचप्रमाणे हळदी कुंकवासाठी एकत्रित झाला. याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपल्याला अशाच प्रकारे सगळे उत्सव साजरे करायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण हा उत्सव सुरू केलेला आहे. तो रस्त्यावर गेले 5 ते 6 वर्ष सालाप्रमाणे यंदाही आपण परशुराम जयंतीची पालखी काढत आहोत. याच दृष्टिकोनाने आपली मागणी जी आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळ ती मान्य करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दिसणारी गर्दी ही कमीच आहे. माझ्या हिशोबाने डोंबिवलीमध्ये 1 लाख लोक राहतात. त्यापैकी कमीत कमी 10,000 लोक आज अपेक्षित होते. ते न येता कमी उपस्थिती आहे. तरीसुद्धा हेही नसे तोडके याप्रमाणे आपण या गोष्टी साध्य करत आहोत. हळूहळू गर्दी वाढेल आणि ब्राह्मण जागृती नक्की होईल आणि संघटन वाढेल अशी अपेक्षा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ याद्वारे करत आहे. त्याचप्रमाणे आपले अनेक उपक्रम सुरू असतात, जसे की ब्राह्मण लोकांचे संघटन, महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण, उद्योगाला चालना देणे, अनेक गोष्टी आपण करत असतो. याच दृष्टिकोनाने EWS सर्टिफिकेटचे जे ब्राह्मणांसाठी सवर्ण आरक्षण प्रमाणपत्र मोदी सरकारने दिलेले आहे, त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळते. शिवाय कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी सोपं पडतं. या सगळ्या गोष्टी आपण दरवर्षी करत असतो आणि पुढेही करत राहणार आहोत. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे प्रदर्शनं भरवली जातात, जेणेकरून उद्योजकांना व्यवसायाला चालना मिळण्यासाठी त्या गोष्टीची जरूर आहे. आणि
आपण सर्व समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ब्राह्मण समाजाच्या उत्कर्षासाठी निश्चित प्रयत्न करणार आहोत. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नेहमी ब्राह्मण लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी कटिबद्ध राहील आणि नेहमीच प्रयत्न करत राहील. हे वचन अखिल भारतीय ब्राह्मण संघ ठाणे जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी देत आहे. जय परशुराम, जय शिवराम. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.